आपला आवाजचा अंदाज खरा ठरला. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीचे वीर धवल जगदाळेच झाले, तर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे बिनविरोध उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेत. आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचा आमदार नसलेल्या ठिकाणी जाण्याची शक्यता असल्याने दौंडचे पारडे जड या हेडिंगने आपला आवाजने गेल्या महिन्यात 11 तारखेला दिलेली बातमी आज खरी ठरली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दौंड तालुक्यातील वीर धवल जगदाळे, तर उपाध्यक्षपदी याच पक्षाचे आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. जगदाळे यांनी निवडून येण्याची हॅट्रिक केली असून वळसे हे माजी मंत्री आणि आंबेगावचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आहेत. त्यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्ष म्हणून संधी मिळाली आहे. पक्षवाढीसाठी आपला आमदार नसलेल्या तालुक्याला हे अध्यक्षपद राष्ट्रवादी देण्याची चर्चा होती. त्यानुसार त्यांनी दौंडला हे पद देऊन तेथील भाजप आमदार राहुल कुल यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीला शिवसेनेने प्रथम काहीसा ट्विस्ट देत ती बिनविरोध होऊ न देण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत आहे. 73 पैकी 51 सदस्य त्यांचे निवडून आले, त्यामुळे ही दोन्ही पदे त्यांच्याकडेच निसंशय जाणार होती. तरीही शिवसेनेने खेड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य विजय शिंदे यांचा अध्यक्षपदासाठी, तर जुन्नर तालुक्यातील मंगेश काकडे यांचा उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला. त्यातून त्यांनी या पदासाठी राष्ट्रवादीने सकाळी जाहीर केलेले उमेदवार जगदाळे आणि वळसे यांना शह देण्याचा काहीसा प्रयत्न केला, परंतु माघारीच्या मुदतीत या दोघांनीही आपापल्या तलवारी मॅन केल्याने ही निवड बिनविरोध झाली. पण त्यातून शिवसेनेने हात दाखवून अवलक्षण करून घेतल्याची चर्चा मात्र रंगली. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादीचेच होणार ही औपचारिकता राहिलेली होती. फक्त ते कोण होणार, म्हणजे यावेळी हे पद कुठल्या तालुक्यात जाणार याचीच काही ती उत्सुकता बाकी होती. तो निर्णय पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकाळीच घेतला. हे पद सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने त्यासाठी मोठी चुरस होती. मात्र पक्षवाढ आणि अनुभव हा निकष लावून ही निवड केली गेली. या पदासाठी जगदाळेंना 2दा डावलले गेले होते, म्हणून यावेळी त्यांना अजितदादांनी शब्द दिला होता, परंतु अचानक त्यांचे अपघाती निधन झाले. मात्र तो शब्द सुनेत्रा पवार यांनी पूर्ण केला. दरम्यान ही दोन्ही पदे देताना सर्वच्या सर्व जागा निवडून आलेल्या मावळ, बारामती व इंदापूर या 3 तालुक्यांकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष झाले. त्यातही भाजपाचा गड जिल्हा पूर्ण उद्ध्वस्त करत जिल्हा परिषदच नाही तर तालुका पंचायत मिळून 5-0 असा एकतर्फी निकाल नोंदवलेल्या मावळाला एकही पद न मिळाल्याने त्याची मोठी चर्चा झाली. कारण या दोन्ही पदांपासून हा तालुका अद्याप वंचितच आहे. दत्तामामा भरणे यांच्या रूपाने मंत्रीपद असल्याने इंदापूर तालुक्याला ही पदे पक्षाने दिली नाही, तर त्यांच्यासह बारामती व मावळची ही कसर विविध समित्यांचे सभापती त्यांचे करून पक्ष भरून काढण्याची आता शक्यता आहे. तसेच पुढील 2.5 वर्षाच्या काळात अध्यक्ष व उपाध्यक्ष पद हे या तालुक्यांना दिले जाऊ शकते. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या या राष्ट्रवादीच्या खेळीविषयी तुमचं काय मत आहे? त्यातून दौंडचे भाजपा आमदार कुल हे चेकमेट होऊन तेथील पुढील आमदार राष्ट्रवादीचे होतील असे तुम्हाला वाटते का? ते कमेंट करून कळवा. धन्यवाद.